बड़े बुजुर्गों की प्रेरणा है, नौजवानों की आशा है, नया कुछ कर दिखाना है, भारत विकसित करना है। मित्रांनो, आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे, आपला देश आपल्याला विकसित करायचा आहे, प्रगतीच्या पथावर न्यायचा आहे। यासाठी जसे वेगवेगळे अडथळे असतात तसे संवादामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे असतात। त्यांना बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन असं सुद्धा म्हटलं जातं। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजेच रोजगारक्षम कौशल्य या विषयातील कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य या भागातील आहे। या व्हिडिओचे नाव आहे संवादातील अडथळे म्हणजेच बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन। मित्रांनो, आपण मला खालील प्रकारे फॉलो करू शकता। माझे नाव किरण प्रकाश झरकर, लेखक, संशोधक आणि शिल्पनिदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशी, जिल्हा उस्मानाबाद। आपण मला माझ्या किरण झरकर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 1 ते 100 व्हिडिओ एम्प्लॉयबिलिटी स्किलचे म्हणजेच रोजगारक्षम कौशल्य या विषयाचे पाहू शकता। तसेच ITIचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, छोटे छोटे माहितीपट पाहण्यासाठी आपण मला टिकटॉकवरती देखील फॉलो करू शकता। माझा टिकटॉक ॲड्रेस आहे kiran_झरकर। मित्रांनो, आपल्या मनात काही शंका असतील तर त्या मला टेक्स्ट स्वरूपामध्ये आपण आपल्या शंका पाठवू शकता। माझा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9405 54 76 87। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे संवादातील अडथळे म्हणजेच बॅरियर ऑफ कम्युनिकेशन। मित्रांनो, कुठलंही काम करत असताना, चांगलं काम करत असताना असंख्य अडथळे येत असतात। या अडथळ्यांची मालिका पार पाडत आपल्याला यशाकडे जायचं असतं। मानसिक अडथळे, संवादातील अडथळ्यांची शर्यत पार करून आपल्याला यशाकडे जायचं आहे। मानसिक अडथळे, मनुष्य जीवनाच्या चौकटीत वेगवेगळ्या प्रकारचा विचार करत असताना वेगवेगळ्या व्यक्तींकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो। आपल्याला काही भीतीदायक भावना असतात, नाविन्याबद्दल चिंता असते, काही आशा असतात, आपल्या काही आवडीनिवडी देखील असतात, वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असतो। हेतुपुरस्सर आपण काही मतं निर्माण केलेली असतात आपली। यातून निर्माण होणारे सामाजिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, प्रशिक्षण आणि व्यक्तिगत अनुभव यांचा यात समावेश होतो। एखाद्या व्यक्तीची व्यक्तिगत कृती, एखाद्या व्यक्तीची प्रतिक्रिया यामुळे वेगवेगळ्या मूलतत्वावर संवाद बाधित होऊ शकतो। आपण जो संवाद करणार आहोत या संवादामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होणार आहेत हे अडथळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत। मानसिक अडथळे, या मानसिक अडथळ्यांमध्ये आपण एक विचार करत असतो, आपल्याकडं भीती वाटत असते, आपल्या मनामध्ये भीती येत असते। एखादी नवीन गोष्ट येणार असली तर चिंता असते, परीक्षा कशी होणार चिंता असते आपल्याला, OMR सिस्टीमने होणार का ऑनलाईन सिस्टीमने होणार, हा एक प्रकारचा संवादातला अडथळाच असतो। मित्रांनो, आपल्या काही आशा असतात, आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, काही लोकांना मिलिटरीत जायचं असतं, काही लोकांना सरकारी नोकरीत जायचं असतं, आपल्या काही आवडीनिवडीसुद्धा असतात। आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी नाही मिळाल्या तर एक प्रकारचा संवादातला अडथळा निर्माण होतो। वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन असतात आपले, वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात। अशा प्रकारामध्ये कौटुंबिक वातावरण असेल, प्रशिक्षण असेल, आपला व्यक्तिगत अनुभव असेल, या सगळ्यांचा
या मानसिक अडथळ्यामध्ये समावेश होतो. सेल्फ इमेज, स्वतःची व्यक्तिरेखा. स्वतः व्यक्ती कसा दिसतो, त्याचे स्वतःसमोरचे चित्र कसे आहे, स्वतःची व्यक्तिरेखा कशी आहे, तर स्वतःचा स्वतःवरील विश्वास, अशा प्रकारची भावना यातून निर्माण होते. आपण आरशासमोर बघतो दररोज, आपण घराच्या बाहेर पडताना आपला पेहराव नीट आहे का, आपली केशभूषा नीट आहे का, आपल्या चेहऱ्यावरती काही डाग वगैरे लागला नाही ना, आपले शरीर हे स्वच्छ आहे का, हे आपण पाहत असतो. आपण आपल्या मनामध्ये ज्या कल्पना असतात त्या कल्पनांच्या आधारे, माहितीच्या आधारे लिहू शकतो. अशा प्रकारच्या माहितीला आवडीची करू शकतो आणि अशाच प्रकारची माहिती आपल्याकडून विसरलीसुद्धा जाऊ शकते. त्या माहितीबद्दल गैरसमजसुद्धा होऊ शकतात. त्यामुळं मानसिक अडथळ्यांमध्ये या गोष्टींचा समावेश केला जातो. एखादी गोष्ट आपण लक्षात ठेवली, कालांतराने ती आपल्या लक्षातून जाते, तो सुद्धा एक प्रकारचा अडथळाच आहे. रॉंग अझम्पशन, चुकीची समजूत. आपण एखाद्याबद्दल रॉंग अझम्पशन करतो. आपला पेन कुठेतरी पडलेला असतो आणि आपल्याला वाटतं की तो शेजाऱ्याने चोरला आहे. चुकीची समजूत असते आपली, पण आपल्याकडून तो अनाहूतपणे तो कुठेतरी पडलेला असतो आणि चुकीची समजूत होती की आपला पेन शेजाऱ्याने घेतला, आपण त्याच्यावर शंका घेतो. चुकीची समजूत हा सुद्धा एक प्रकारचा संवादातील अडथळा बनू शकतो. वक्त्याला त्याच्या भावनांचा चांगल्या प्रकारचा संवाद करता येत नसेल, सविस्तर मांडता येत नसेल, तर तो सुद्धा एक प्रकारचा चुकीचा रॉंग अझम्पशन होतो. उदाहरणार्थ, एखादा अभियंता त्याच्या सर्व कामगारांना सर्व संज्ञा समजल्या आहेत असं समजतो, मात्र त्याची समजूत चुकीची असते. सगळ्या संज्ञा त्या कामगारांना समजलेल्या नसतात. सविस्तरपणे बघूया आपण. एक इंजिनियर आहे आणि काही कामगार आहेत त्याच्या हाताखाली आणि एखादा खड्डा त्या कामगारांना खोदायला सांगितलेला आहे. मात्र त्या कामगारांना ती संकल्पना कळाली आहे का, किती बाय कितीचा खड्डा घ्यायचा आहे, कशा प्रकारे घ्यायचा आहे, खाली काही अडथळा आला तर काय करायचं आहे. तर अशा प्रकारे चुकीची समजूत आपली होऊ शकते. रॉंग प्रिझम्पशन, चुकीचे तर्क. आपण काही वेळेला चुकीचे तर्कसुद्धा देतो. बऱ्याच वेळी आपण मी त्याला चांगले ओळखतो किंवा तो न बोलताच निघून गेला, अशा प्रकारचे वाक्यप्रचार वापरतो. यालाच चुकीचे तर्क असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, त्याला मी ओळखतो की, त्याचं काय नाही, जा मी बघून घेतो त्याला, तो मला नाही बोललाच नाही, तो मला न बोलताच निघून गेला. अशा प्रकारचे जे वाक्यप्रचार असतात त्याला चुकीचा तर्क असं सुद्धा म्हटलं जातं. टेंडेन्सी ऑफ जनरेशन, पिढीच्या प्रवृत्ती. प्रत्येक पिढीमध्ये काही ना काहीतरी गुण असतात, काही ना काहीतरी अवगुण असतात. काही लोकांचा हेतू हा नेहमी सर्व काही ठीक आहे असा असतो, त्याला पिढीच्या प्रवृत्ती असे म्हटल्यात. अगदी भूकंप जरी मोठा झाला तरी काय तो होणारच होता असं लोक म्हणतात. एखादा महापूर आला, काय 4-5 वर्षांनी महापूर येतच असतो, त्यात काही नवीन नाही आहे. एखादा साथीचा आजार आला तर 10-15 वर्षांनी, 20 वर्षांनी असा एखादा दुर्धर साथीचा आजार येतच असतो. याला म्हणतात पिढीच्या प्रवृत्ती. एखादा व्यापारी हा कमी समजुतीचा आहे असं आपण आधीच निश्चित करतो, तेव्हा त्या समूहाबद्दल ही पिढीची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, एखाद्या देशातून येणारा माल आहे, आपल्याला वाटतं की बाबा ह्या देशातून येणारा माल सगळा डुप्लिकेट असतो, मग आपण तसा समज करून घेतो आपला. मग एखादी चांगली वस्तू जरी त्या देशातून येणार असेल तर आपल्याला प्रिझम्पशनमुळे, रॉंग प्रिझम्पशन, चुकीच्या तर्कामुळे आणि पिढीच्या प्रवृत्तीमुळे, टेंडेन्सी ऑफ जनरेशनमुळे तशा प्रकारचं मत आपलं बनतं, तशा प्रकारचा संवाद आपल्या मनाचा होतो. रॉंग जजमेंट, चुकीचा निकाल. कधीकधी आपण आपल्याला संदेश कळला आहे असा चुकीचा निकाल ठेवून मनात वागतो, मात्र तसं झालेलं नसतं आणि तो सुद्धा एक प्रकारचं रॉंग जजमेंट असतं आपलं. आपल्याला जजमेंटच येत नाही,
गाडी चालवताना सुद्धा आपल्याला वाटतं की हा खड्डा टळेल, पण तो खड्डा टळत नाही. गाडीचं चाक बरोबर त्या खड्ड्यात जातं आणि एखादा अपघात घडतो. तसं चुकीचं जजमेंट आहे, रॉंग जजमेंट त्याला म्हणतात. नेक्स्ट आहे स्नॅप रिॲक्शन, सर्पकृती किंवा वाकडी प्रतिक्रिया. चटकन रागावणाऱ्या, ह्या नेहमी ऐकणाऱ्या वाचणाऱ्या बद्दल अतिशय चटकन प्रतिक्रिया देतात. चटकन रागावणारे व्यक्ती असतात त्याला शीघ्रकोपी असं म्हणतात. लगेच प्रक्रिया देऊन रिकामं होतात, मागचा पुढचा काय विचार करतात, तोंडावर फटकळ म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये. अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना सर्वकृती प्रतिक्रिया असं म्हणतात. त्यामुळं सुद्धा संवादामध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होऊ शकतो. टेंडेन्सी टू इव्हॅल्युएट, पृथक्करणाची प्रवृत्ती. व्यक्तिगत संवादामध्ये हा महत्त्वाचा अडथळा असून व्यक्तिगत स्वभाव, त्याचं पृथक्करण आणि विधाने न पाळणे यांचा समावेश होतो. एखादा व्यक्ती असतो बघा, आपल्याला दिलेली वेळच पाळत नाही, आपल्याकडून पैसे घेऊन जातो, 8 दिवसांनी देतो, पुन्हा 8 दिवस, पुन्हा 15 दिवस, पुन्हा महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष जातं. यालाच म्हणतात टेंडेन्सी टू इव्हॅल्युएट, म्हणजे पृथक्करणाची प्रक्रिया. ग्रुप आयडेंटिफिकेशन, समूहाची निवड. समूहाशेजारी सहकर्मचारी यांच्याबद्दल आपले स्थानिक गावाशी निगडीत, धर्माशी निगडीत, आर्थिक अशा प्रकारचे आधीचे मत असते. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती संपात सहभागी होतो तेव्हा त्याला समूह अत्यंत महत्त्वाचा वाटत असतो. तो समूहात राहून त्याच्या अडचणी दूर होतील अशा प्रकारची धारणा असते. ग्रुप आयडेंटिफिकेशन म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण एकटं राहायला नको, आपण आयसोलेट व्हायला नको, आपण ग्रुपमध्ये राहायला पाहिजे, आपल्या मित्रांचा ग्रुप पाहिजे, तर आपल्या अडीअडचणी आपण सोडवू शकतो. अशा प्रकारची आपली धारणा असते. कर्मचाऱ्यांमध्ये ही धारणा जास्त असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या गव्हर्मेंट अप्रूव्ड नॉमिनेटेड अशा संघटना असतात, ते त्या संघटनांचे सभासद असतात. आणि जो संघटनेचा सभासद नसतो तो एकटा पडतो. आणि सगळ्यांना माहीत आहे की एकीचं बळ आहे, एकीची ताकद आहे. आपल्याला लहानपणी ती गोष्ट सांगितली जाते बघा मित्रांनो, एक काठी असेल तर चटकन मोडते, मात्र काट्यांची जुडी असेल, काय भरपूर साऱ्या काट्या एकत्र असतील तर त्या काट्यांची जुडी मोडणं मात्र फार अवघड आहे. तशा प्रकारे ग्रुप आयडेंटिफिकेशन हा सुद्धा एक प्रकारचा संवादातला अडथळाच आहे. सेल्फ इमेज, स्वतःची व्यक्तिरेखा. स्वतःची व्यक्तिरेखासुद्धा कधीकधी अडथळा ठरत असते. स्वतःची व्यक्तिरेखा उभारण्यासाठी वर्षानुवर्ष जावी लागतात. कित्येक मोठा कालावधी गेल्यानंतर आपली व्यक्तिरेखा बनत असते आणि त्या व्यक्तिरेखेच्या विरुद्ध विचार असल्यास ते अडथळा ठरतात. आपल्या व्यक्तिरेखेच्या विरुद्ध विचार आला, उदाहरणार्थ महात्मा गांधींची व्यक्तिरेखा आहे, अहिंसेची व्यक्तिरेखा आहे, तर हिंसेचा विचार आला तर ती त्यांच्या व्यक्तीच्या विरुद्ध ठरते. त्यामुळं तशा प्रकारचा संवाद ते साधत नाहीत आणि तो एक प्रकारचा अडथळा असतो. एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा अशी आहे की तो स्वतः कार्य करण्यास परिपूर्ण आहे, तेव्हा तो व्यक्ती अधिकारी बनतो. अधिकारी म्हणून तो त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांना नियंत्रित करतो काम करण्यासाठी. जेव्हा तो अशा प्रकारचा प्रयत्न करण्यास असमर्थ ठरतो तेव्हा त्याला मी खूप उच्च प्रतीची स्वयं व्यक्तिरेखा असल्याचा आभास होतो. मात्र अशा प्रकारच्या स्वयं व्यक्तिरेखेमुळे त्याच्यात आणि खाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संवादात अडथळे निर्माण होतात. यालाच आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये इगो असं म्हणतात. फुकटचा गर्व म्हणायचे त्याला. काय आपण शिकतो, शिकून मोठं होतो, एक प्रकारचं नाव मिळवतो, समाजामध्ये एक प्रकारचा दर्जा मिळवतो, मात्र आपण आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सहकर्मचाऱ्यांबरोबर अतिशय आल्हाददायक वातावरणात त्यांना समजेल अशा प्रकारच्या भाषेत संवाद साधला पाहिजे. तशा प्रकारचा संवाद साधला गेला नाही तर त्यांच्यात आणि आपल्या संवादामध्ये दरी निर्माण होते, गॅप निर्माण होतो आणि तो एक प्रकारचा अडथळा ठरत असतो. आणि अशा गोष्टी जास्तीत जास्त या स्वतःच्या इमेजमुळे, सेल्फ इमेजमुळे, स्वतःच्या व्यक्तिरेखेमुळे होते आणि स्वतःची व्यक्तिरेखा ही एक प्रकारचा संवादातला
अडथळा ठरते. स्टेटस ब्लॉक, स्थितीजन्य भाग म्हणतो बघा, माझा काय स्टेटस आहे, माझा असा स्टेटस आहे आणि मी अशा घाण ठिकाणी कसं जायचं, तो एक प्रकारचा संवादाचा काय आहे, अडथळाच आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यवसायात यश प्राप्त होतं, त्यामुळे त्याला त्याच्या त्या स्थितीमुळं त्याच्याकडं पैसा येतो, त्याला असं वाटतं की मी आता अपर स्टँडर्डमध्ये गेलो, वरच्या क्लासमध्ये गेलो आणि या स्थितीमुळं त्याला सर्वजण ओळखतात असा त्याचा समज होतो. मात्र तो स्वतःची खरी असलेली परिस्थिती जाणू शकत नाही. अचानकपणे त्याच्या व्यवसायावर परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी कोणतीही गोष्ट तो ऐकत नाही. सण, त्यांचे विचार याविषयी आदरभावना ठेवत नाही. तो स्वतःला वरिष्ठ असल्याबाबत समजतो. त्यामुळे त्याची सामाजिक स्थिती बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आपण नेहमी आपल्या मनाची दारे उघडी ठेवली पाहिजेत. सर्वांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्टेटस ब्लॉक अतिशय महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आवडेल की ईदचा महिना आहे, रमजानचा महिना आहे आणि आपल्याकडे मुस्लिम कर्मचारी फार आहेत. तर आपण त्यांच्या नमाजचा, त्यांच्या सहेरीचा, त्यांच्या इफ्तारचा आपण काय केला पाहिजे, वेळ समजून घेतली पाहिजे, त्यांची धार्मिक भावना समजून घेतली पाहिजे आणि आपल्या कामाच्या वेळा तशा ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील लोक पवित्र रमजान महिन्यामध्ये उपवास ठेवतात, अगदी ते थुंकीसुद्धा गिळत नाहीत. त्यामुळे या कालावधीमध्ये त्यांचे उपवासामुळे शारीरिक परिश्रम करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांच्या भावना, त्यांची सामाजिक पातळी, त्यांची शारीरिक पातळी ओळखून आपण त्यांच्याशी अशा पवित्र महिन्यामध्ये त्यांच्या धार्मिक कार्याची भावना लक्षात घेऊन तशा प्रकारचा संवाद करणं अपेक्षित असतं. आपण जर अशा प्रकारचा संवाद केला नाही आणि एखाद्या मुस्लिम व्यक्तीला रमजान महिन्यामध्ये अतिपरिश्रमाचे काम सांगितले तर अशावेळी आपल्या स्टेटसमुळे, आपल्या स्टेटस ब्लॉकमुळे आपण आपल्या मनाची दारं बंद करून घेतो आणि एक प्रकारचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि आपला सर्वसामान्य लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. क्लोज्ड माइंड, बंद मनाचा. आपण म्हणतो बघा, मी ओपन माइंडेड आहे. ओपन माइंडेड आहे म्हणजे मला सगळं चालतं. सगळं चालतं म्हणजे सर्व प्रकारचे मित्र चालतात, सर्व प्रकारची संस्कृती चालते, सर्व प्रकारचे धर्म चालतात. आणि काही लोक हे बंद मनाचे असतात. त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चौकटीत असतात. परिणामकारक स्थिती, कमकुवत मन, अपयश आणि त्यामागील माणसाची समजूत आणि स्वभाव हे संवादातील अडथळेच ठरतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार येते तेव्हा समूह ही तक्रार समुपदेशनाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. असं क्लोज माइंड असेल, नॅरो माइंड असेल, छोट्या मनाचा, कोत्या मनाचा असेल, बंद मनाचा असेल तर अशा प्रकारचा व्यक्ती हा संवादाला अडथळा ठरत असतो. प्युअर कम्युनिकेशन स्किल, पुअर कम्युनिकेशन स्किल. प्युअर कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय? परिपूर्ण संवादशैली. आणि पुअर म्हणजे काय? कमकुवत. पुअर कम्युनिकेशन स्किल, कमकुवत संभाषण कौशल्य. लेखनातील कमकुवतपणा, बोलण्यातला कमकुवतपणा, समजण्यातला कमकुवतपणा. यामुळं वक्त्याच्या मनातील कल्पना या श्रोत्याकडे योग्य पद्धतीने जात नाहीत, श्रोत्याला त्या समजत नाहीत आणि अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारचे कमकुवत कौशल्य हे नेहमी योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाने सुधारले जाते. तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं तर तुम्ही चांगले वक्ते बनू शकता. कमकुवत वाचण्याची शैली किंवा चुकीची वाचण्याची शैली हा एक मानसिक संवाद आहे. तोंडी संभाषणामध्ये चुकीचे उच्चार, चेहऱ्यावरील निराशा हे मोठे संवादाचे अडथळे ठरतात.
स्टेट ऑफ हेल्थ, आरोग्याची मर्यादा. आरोग्याची मर्यादा हा सुद्धा संवादातील एक प्रकारचा अडथळाच आहे. आजारी माणूस चांगल्या प्रकारचं संभाषण करू शकत नाही, त्याच्यात ऊर्जेची कमतरता असते. या उलट आजारी श्रोतासुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊ शकत नाही. छोटंसं उदाहरण घेऊया आपण. एखाद्याला ब्लड प्रेशर आहे आणि आपण त्याला जर स्टेजवरती अचानक पाठवलं तर त्याचा समोरचे प्रेक्षक बघून BP वाढण्याची शक्यता असते आणि तो एक प्रकारचा संवादातला अडथळा ठरू शकतो. सिमेंटिक बॅरियर, शब्दार्थासंबंधीचा अडथळा, शब्दांमधल्या अर्थामधला अडथळा. संवादामध्ये भाषेचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. तो करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. एका शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात, तसेच त्यांच्या उच्चारामुळेही अर्थ बदलतात. उदाहरणार्थ, रेकॉर्ड या शब्दावर वेगवेगळ्या प्रकारे भर दिल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंग किंवा उच्चार यामुळे वेगवेगळे अर्थ निघतात व त्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. आता रेकॉर्डचे दोन अर्थ आहेत. कागदाचं रेकॉर्ड एक असतं, ऑडिओ रेकॉर्ड एक असतं, म्युझिक रेकॉर्ड एक असतं. बघा तुम्ही, रेकॉर्ड एकच आहे. रेकॉर्ड म्हणजे दस्तऐवज, मराठीमध्ये आपण त्याला अर्थ देऊ शकतो. रेकॉर्ड म्हणजेच काय? नोंद करणे, एखादी नोंद असते. पण म्युझिकचं सुद्धा रेकॉर्ड असू शकतं. अशा प्रकारे एका शब्दाचे असंख्य अर्थ असू शकतात आणि त्यालाच सिमेंटिक बॅरियर असं म्हणतात, शब्दार्थासंबंधीचा अडथळा. कल्चरल बॅरियर्स, सांस्कृतिक अडथळे. वेगवेगळ्या भाषेच्याद्वारे वेगवेगळ्या संस्कृतीच्या वातावरणामध्ये वेगवेगळे विचार, भावना आणि अनुभव व्यक्त केला जातो. जेव्हा भाषा समान असते पण संस्कृती वेगळी असते, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ व्यक्त करतात. तेव्हा आपल्याला आपली भाषा बदलावी लागते, ती बोलणाऱ्या व्यक्तीप्रमाणे करावी लागते. व्यक्तिगत किंवा समूहातील संभाषणामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक संभाषण करताना वेगवेगळ्या भाषेमुळे अडथळे निर्माण होतात. थोडक्यात बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्याची एक प्रकारची अशी विशिष्ट भाषाशैली आहे आणि सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याची एक प्रकारची विशिष्ट अशी भाषाशैली आहे. हे दोन्ही जिल्हे लगतचे जरी जिल्हे असले तरी यांच्यामध्ये सांस्कृतिक भिन्नता आहे, सांस्कृतिक वेगवेगळेपणा आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या सांस्कृतिक भिन्नतेला सुद्धा संवादामध्ये अडथळा असंच समजलं जातं. यातून संवाद साधण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. भाषा ही स्वतः अडथळा ठरू शकते. कधीकधी भाषा इंग्रजी समजणाऱ्याला मराठी समजत नाही, मराठी समजणाऱ्याला इंग्रजी समजत नाही. त्यामुळं भाषा ही स्वतःसुद्धा अडथळा ठरू शकते. शब्द हे आरसा असतात, त्यांचा एकापेक्षा जास्त अर्थ निघू शकतो. पाठवणाऱ्या व घेणाऱ्याच्या मनावर हा अर्थ अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, विषय आणि स्थिती यांचा अर्थ सांगतात. पाहिजे असलेले आणि नसलेल्या शब्दांची ठेवण यावरून संवादाचा मायना काढला जातो. संवादात अडचणी निर्माण होतात जेव्हा एखाद्याला काय म्हणायचे आहे हे सांगता येत नाही. त्याची न समजणारी भाषा, न समजणारे वाक्यप्रचार, न समजणारी शब्दरचना त्याने वापरलेली असते. चुकीच्या क्षणी तो बोलायला सुरुवात करतो. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. तेव्हा खऱ्या अर्थात संवादात अडचणी निर्माण होतात. एखादा व्यक्ती बोबडं बोलत असतो, आपल्याला त्याची भाषा समजत नाही, आपल्याला शब्द समजत नाहीत. एखादा चुकीच्या क्षणी बोलतो, त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही समजत नाही. भाषा ही अडथळा ठरू शकते. शब्दांचे अर्थ अडथळे ठरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारची चित्र आणि स्थिती हे अडथळे ठरू शकतात.
शब्दांची ठेवण आणि संवादाचा मायना हे सुद्धा अडथळे ठरू शकतात. न समजणारी भाषा, वाक्यप्रचार, शब्दरचना हे सुद्धा संवादामध्ये अडथळे ठरू शकतात. संवादाच्या अडथळ्यांना पार कसे करायचे? तांत्रिक अडथळे हे मुख्यत्वे संवाद पाठवण्यासाठी अडथळे ठरतात. जेव्हा पाठवणाऱ्याला संवाद पाठवायचा असतो तेव्हा योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते. कारण टेलिफोन, फॅक्स मशीन, दूरध्वनी, संगणक, रेडिओ, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, TV सेट इत्यादी मशीन आहेत. त्यावेळी तांत्रिक बाबींचा विचार करावा लागतो. अन्यथा आपल्या संवादात बिघाड होण्याची शक्यता असते. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजातील संभाषण करतेवेळी विचार घ्यावा लागतो, विचार करावा लागतो, काळजी करावी लागते. अशा वेळी संदेशाचा ऱ्हास होण्याची शक्यता असते. तांत्रिक अडचणीमुळे संवादात बाधा येऊ शकते. उदाहरणार्थ, खूप मोठं मैदान आहे आणि आपल्या साऊंडचा आवाज अंतिम श्रोत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावेळेला आपल्याला काय म्हणायचं आहे हे सांगता येत नाही. संवाद पाठवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स वापरतात. टेलिफोन, फॅक्स, दूरध्वनी, संगणक, रेडिओ, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, TV इत्यादी. यांचा जर तांत्रिक बाबीमध्ये अडथळा आला तर संवादामध्ये अडथळा येऊ शकतो आणि अशा प्रकारच्या अडथळ्याला तांत्रिक अडथळा असं म्हटलं जातं. झोप लागणे, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, जास्तीचं काम करणे यामुळे सुद्धा संदेश देणारा व्यक्ती चांगल्या प्रकारचा संदेश देऊ शकत नाही. आता आपलंच बघा, रात्री जर झोप झालेली नसेल तर आपल्याला कॉलेजमध्ये तासाला आपलं लक्ष लागत नाही आणि त्यामुळं मग काय होतं, आपल्याला सर व्यवस्थित चांगलं शिकवत असतात. सर हे दररोजचे सर असतात. सर बदललेले नसतात, त्यांची भाषा बदललेली नसते, त्यांची समजून सांगण्याची स्टाईल, शैली बदललेली नसते. आपल्याला झोप लागलेली असते, त्यामुळं आपल्याला समजत नाही. त्यामुळं झोप लागणे, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, आपण सकाळी थोडा जास्त जेवण करून आलो की आपल्याला 11-12लाच झोप लागते. त्यामुळं अशा प्रकारच्या अडथळे असतात. अशा प्रकारच्या जास्त काम केलं, आपण शेतात खूप काम केलेलं असतं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा येतो, आपल्याला झोप लागते. त्यामुळं आपला संवाद चांगल्या प्रकारचा होऊ शकत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा अडथळाच आहे. चांगल्या प्रकारचे स्वास्थ्य आणि तांत्रिक गोष्टी यावर चांगल्या प्रकारचा संवाद अवलंबून असतो. तांत्रिक क्षमता तिचा काळजीपूर्वक वापर करून भाषेतील शब्द, क्षमता आणि ऐकणाऱ्याची बुद्धिमत्ता यांच्या मर्यादेवर संभाषणाचे यश अवलंबून असते. मानसिक अडथळ्यांना दूर करण्यासाठी सामाजिक, बौद्धिक, व्यक्तिगत पातळीवर चांगले वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. पाठवणाऱ्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्थिती यावर देखील संवाद अवलंबून असतो. यामुळं संवाद हा नेहमी मुक्त मनाने, चांगल्या भाषेत व स्पष्ट भाषेत करावा. त्यामुळे संवाद हा वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळ्यामुळे बाधित होत नाही. भाषेचा अभ्यास आणि योग्य काळजी यामुळे संदेशातील व संवादातील शब्दार्थासंबंधीचे अडथळे दूर करण्यास मदत होते. बऱ्याच वेळेला सांस्कृतिक अडथळ्यांमुळे संभाषण बाधित होते, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती समजून घेणे आवश्यक असते. तसेच चांगल्या प्रकारे संभाषण करणे हे काही सोपं काम नाही. त्यासाठी अभ्यास, एकाग्रता, शांतता, नियमितता यांचा वापर करणं आवश्यक आहे. तेव्हाच ते संभाषण होऊ शकते. प्रभावी संवादाची चाचणी म्हणजे उच्च दर्जाचा मिळणारा प्रतिसाद. थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रभावी संवादाचे कौशल्य म्हणजे काळजीपूर्वक संवादाचा स्तर राखणे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळ्यांची परिणामकारकता कमी करणे होय. आपल्याला चांगलं वक्ता व्हायचं आहे, चांगला संवाद साधायचा आहे,
तर आपल्याला सगळ्या संस्कृती समजून घ्याव्या लागतील, प्रभावीपणे काम करावं लागेल, सगळ्या भाषांचा अभ्यास करावा लागेल, सगळ्यांच्या कल्पना, भावना, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, आपला पोशाख, ह्या सगळ्यांचे अडथळे पार करत आपल्याला चांगल्या प्रकारचा संवाद साधावा लागेल आणि परिणामकारक संवाद साधावा लागेल. मित्रांनो, बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादातील अडथळे काय आहेत आणि यावरती मात कशी करायची, त्याचे उपाय काय आहेत, हे आपण आज पाहिलेले आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहण्यासाठी माझ्या किरण झरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी टिकटॉकवरती किरण_झरकर ला फॉलो करा आणि आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या विचारण्यासाठी टेक्स्ट मेसेज करा 9405547687 या दूरध्वनी क्रमांकावरती.